शहरातील MIDCमध्ये विजेअभावी उद्योजकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सबस्टेशन उभारण्याची मागणी आम्ही संघटनेच्या वतीने करण्यात आली। उद्योजकांच्या शिष्टमंडळाने विद्युत महावितरणचे सहाय्यक अभियंता पाटील यांच्याबरोबर वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठा आणि इतर समस्यांबाबत चर्चा करून निवेदन दिले। यावेळी अध्यक्ष जयेंद्रनाथ खाकाळ, उपाध्यक्ष महेश इंदानी, सुमित लोढा, पुरुषोत्तम नावंदर, राजेंद्र शुक्रे, रोहन गांधी, सचिन पाठक, सुबोध खिस्ती, सुमित सोनवणे, शैलेश दिवटे आदी उपस्थित होते। शहरातील MIDCमध्ये मागील 6 ते 7 महिन्यांपासून सातत्याने दिवसागणिक वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे उद्योजकांचे मोठे नुकसान होत आहे। विजेच्या लपंडावामुळे सुरळीत चालू असलेले उद्योग देखील बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे। तसेच MIDCमध्ये विजेची वाढती मागणी लक्षात घेता नवीन सबस्टेशन उभारण्याची गरज असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले। विद्युत महावितरणचे सहाय्यक अभियंता पाटील यांनी MIDCतील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाणार असून कुठे वीज संदर्भात त्रुटी आढळल्यास आणि काही अडचण निर्माण झाल्यास तातडीने महावितरणला कळवावे असे सांगितले। महावितरणच्या ऑफिसमध्ये अखंडित वीज उद्योजकांना मिळावी यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली। कारण मागच्या 4-5 महिन्यांपासून उद्योजकांना वीज मिळण्यामध्ये, अखंडित वीज मिळण्यामध्ये बरीच अडचण येत आहे आणि चालू कामामध्ये चालू असतानाच 10 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास वीज जाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। कारण नगरचा उद्योग थोडासा भरभराटीला येतोय, विजेची डिमांड वाढत आहे आणि त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे कदाचित ट्रिप होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। आणि तसंही पाटील साहेबांशी बोलताना लक्षात आलं की अजून एक सबस्टेशनची नगरला सक्त गरज आहे। त्या संदर्भातही सविस्तर चर्चा झाली। तत्पूर्वी जे उद्योग आहे त्यांना कसं अखंडित वीज मिळेल आणि विद्युत पुरवठा जर मध्येच डिस्कनेक्ट झाला तर जे कंटिन्युअस प्रोसेसचे उद्योग आहे जसे की फोर्जिंग, फाउंड्री यांना खूप मोठं नुकसान होतं। कारण फर्नेस बंद झाल्यावर रिस्टार्ट होण्यासाठी बराच त्रास होतो आणि चालू प्रोडक्शनही हॅम्पर होतं, रिजेक्शनचं प्रमाण वाढतं। या समस्येमुळं सगळे उद्योजक त्रस्त आहेत आणि त्या संदर्भातच चर्चा आमची सविस्तर पाटील साहेबांशी झाली। त्यांनी विद्युत पुरवठा कसा अखंडितपणे देता येईल याविषयी निश्चित आम्ही तोडगा काढू असं आम्हाला आश्वासन दिलं आहे। आणि जर हे प्रकरण किंवा हे अखंडित विद्युत पुरवठा नाही मिळाला तर आम्हीच्या वतीनं आम्ही मोठं आंदोलन नगरच्या मुख्यालयामध्ये करणार आहोत आणि आमच्या समस्या वेगवेगळ्या माध्यमांमार्फत आम्ही बातम्यांसाठी नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।